जिल्हा परिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी सोमनाथूर गटातून मी माझी आई राधिकाबाई कांबळे यांचा भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरला होता। गेल्या 7 वर्ष झाले पक्षामध्ये काम करतोय। पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व 90 ते 95% लोकांनी मला शिफारस केली होती। तिकीट लातूरून माझ्या यादीमध्ये होतं, पण दलाल, उदगीरचा दलाल, नेहमी दलाली करणारा, पक्षाची दलाली करणारा, पक्षात काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला 25 लाख रुपये घेऊन त्यांनी उमेदवारी विकली। लातूरचे बीफॉर्म घेऊन जे आले होते पक्षाची माणसं, त्यांच्यासोबत धिंगाणा केला की त्याला तिकीट द्यायचं नाही, कालवा केला, दडपणशाही केली आणि तो आर्थिक व्यवहार करून तो तिकीट दिलं। मला भारतीय जनता पार्टीने मला तिकीट कापलं नाही, कार्यकर्त्यांना कापलं नाही, प्रेमिकांना कापलं, फक्त एकमेव दलाल मी माझं तिकीट कापले। मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या दारात जाणार आहे, जनतेच्या न्यायालयात जाऊन मी दाद मागणार आहे आणि अपक्ष निवडून देणार आहे। पक्ष निरीक्षक एका ठिकाणी गेल्याच्या तुम्ही गेला होता, तिथे काहीतरी झटापट झाल्याची चर्चा उदगीरमध्ये आहे। त्यांच्या घरामध्ये एबी फॉर्म देण्यासाठी जेव्हा लातूर लोक आले तेव्हा त्यांनी धिंगाणा केला, ह्या साधूला तिकीट द्यायचं नाही। आता जाणीवपूर्वक मी काय पुण्या खाटसा होतो का, त्यांना काय केलं काही नाही, माझ्या दुऱ्या बांधायचे भांडण आहे, काही विषय नाही। का त्यांनी जातीवाद केला, का जाणीवपूर्वक दुश्मनी काढली, आर्थिक व्यवहार 25 लाख रुपयाचा झाला आहे, मधली गोष्ट आहे, खरी आहे। पुरावा का चर्चा फार आहे, नेहमी करतात, त्यांचा धंदाच आहे तो। आता इथं तुमचं तिकीट कटवल्याचं तुम्ही सांगताय, बंडखोरी करणार आहात? मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणार नाही। मी भारतीय पार्टीच्या कार्यकर्त्याच्या न्यायालयात जाऊन मला न्याय मागणार आणि मला विश्वास आहे नक्कीच भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ते जनता मला न्याय देणार। अपक्ष लढवणार, अपक्ष निवडून देणार अजिबात नाही, कारण मी गेल्या 7 वर्ष झालं पक्षासाठी झटलोय, माझी राख रांगोळी झाल्या, मी वापस नाही।